आम्ही लहान असताना असं बघत असताना असं ग्राउंडवर असं वाटायचं बॉल बॉय म्हणून मी ज्या वेळेला होतो त्यावेळेला. आणि तुझं ती एक पर्टिक्युलर स्टाईल होती हे केलं. आणि विकेट घेण्या अगोदरच तुझं विकेट किपर बरोबरच जे कम्युनिकेशन असायचं ते फार इंटरेस्टिंग होतं. पण ह्या स्ट्रॅटेजीज बनतात, ती एक रिलेशनशिप कामराडरी बनते, की तुझा एक ट्रस्ट फॅक्टर बनतो, तुझा कॉन्फिडन्स वाढतो. आणि हे सगळं ना स्ट्रगल नंतरचं सक्सेस आहे. त्यामुळे स्ट्रगलची गोष्ट जर का ज्या दिवशी आपण विसरतो ना, त्या दिवशी सक्सेसची मजा नाही घेता येत रे. आपल्या आयुष्यात सक्सेसची मजा तेव्हाच येते जेव्हा आपण सगळे स्ट्रगल्स लक्षात ठेवतो. आणि त्याच्यामुळे मी म्हणतो की ते 3-4 कंपोनंट्स कुठले आहेत, की आई वडिलांचं सॅक्रिफाईस, स्वतः जिद्द ठेवून. कारण मला प्रत्येक वेळेस असे कित्येक लोक भेटले आयुष्यात की अरे तू कदाचित फर्स्ट क्लास नाही खेळू शकणार, अरे तुझ्यात इंडिया खेळण्यासारखं पोटेन्शियल नाहीये, असे सांगणारे खूप होते. मी जेव्हा खेळलो ना तेव्हा मला समाधान मिळालं. त्यांना रॉंग प्रूव्ह केल्याचा आनंद नव्हता, पण मी स्वतःला चांगलं प्रूव्ह करू शकलो याचं समाधान मिळालं. कारण माझी ती जिद्द मी माझ्यासाठी ठेवली. आणि त्या स्टेजेस जेव्हा मला शिकवून गेल्या ना, ते आपण विसरूच शकत नाही आयुष्यभरात. कारण त्याला लागणारा सॅक्रिफाईस, जसं मी बऱ्याचदा सांगायचो की साऊथ मुंबईचे लोक ना वानखेडेची प्रॅक्टिस संपल्यानंतर ना 15 मिनिटात बाईकवर घरी किंवा गाडीने घरी पोहोचायचे. मी 15 मिनिटात वानखेडेवरनं विटी स्टेशनला चालत पोहोचायचो. त्याच्यानंतर ऍक्च्युअल प्रवास सुरू व्हायचा. ही गोष्ट आपण कशी विसरू शकतो? कारण त्याला लागणारी जी हार्डशिप्स होती, स्ट्रगल्स होते, त्यामुळे सक्सेस जास्त एन्जॉय करता येतं. ऍब्सोल्युटली. आणि म्हणूनच स्पोर्ट तुम्हाला नेहमी सगळ्यात मोठी गोष्ट शिकवतं की ग्राउंडेड, लेव्हल हेडेड राहा. जेव्हा चांगले दिवस आहेत ना तेव्हा वाईट दिवस पण येणार आहेत, आणि जेव्हा वाईट दिवस आहेत ना त्यातनं एक दिवस चांगला दिवस पण येणार आहे. आणि कॉन्फिडन्स आणि अरोगन्स मध्ये एक हलकी थिन लाईन, खूपच थिन लाईन आहे. आणि त्या चुका होतात, आणि यंगस्टर म्हणून चुका होतात. कारण एक इंटरेस्टिंग गोष्ट असते स्पोर्टची, जगात स्पोर्ट हे वन ऑफ द फ्यू प्रोफेशन आहे जिकडे वयाच्या 35व्या वर्षी एक शब्द तुमच्याशी असोसिएट होतो, दॅट यू आर रिटायर्ड. त्यामुळे तुम्हाला माहिती असतं की 35व्या वर्षी तुम्ही रिटायर होणार आहात. त्यामुळे तुमची जी फास्ट ट्रॅकिंग प्रोसेस आहे ना, मच्युअर व्हायची, एक्सपिरियन्स घ्यायची, सगळ्या गोष्टी त्या टाइमलाईन मध्ये करायच्या, त्या अचीव्ह करायच्या, ह्या सगळ्या फास्ट ट्रॅकिंग प्रोसेस आहेत. नाहीतर जनरल लाईफमध्ये 58व्या वर्षी तुमच्याशी असोसिएट होतं की तुम्ही रिटायर्ड झाला, पण इकडे 35व्या वर्षी तुम्ही होता. त्यामुळे प्रत्येक गोष्ट यू स्टार्ट व्हॅल्युइंग मोर वेन यू अचीव्ह समथिंग, अँड वेन यू डोंट अचीव्ह समथिंग यू वर्क हार्डर.